तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की आपल्या अशात ब्लॉग का येत नाही. ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, सध्या तर मी घरी रिकामा बसलेला आहे. मित्रांनो, आपल्याला तर घरी पण रिकामा बसू देत नाही व काही ना काही कामं लावतात. आता आपल्याला फाट्यावरती जाऊन किराणा आणायचा होता म्हणून आपण एका कार्यकर्त्याला सोबत घेतल्या. ते म्हणजे आपला साहिल भाऊ होता. आणि मित्रांनो, साहिल भाऊला आपण सोबत का घेतलं तुम्हाला ब्लॉग मध्ये लास्टला कळेल. मित्रांनो, इथं फाट्यावरती आल्यानंतर आपल्याला कटिंग वाला भाऊ लय निवांत दिसला राव. मग त्याला 2 बोट कर म्हणलं आणि आलो आपण किराणा दुकानला. इथं तर लय गर्दी होती. तेवढ्यात मित्रांनो, आपल्याला मम्मीनं तांदूळ आण म्हणली होती. त्यामुळे मित्रांनो, तांदूळाची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू लागलो. तेवढ्यात मित्रांनो, सामानाचं सगळं टोटल करून घेतलं आणि घरी आपण स्कॅनरचा फोटो वाट लावला. तेवढ्यात मित्रांनो, मी सामान घेऊन निघालो होतो. तेवढ्यात मला लक्षात आलं की मी सोबत आपल्या साहिल भाऊला पण आणलं होतं. आणि मित्रांनो, आपण तर किराणा घेतला. आता आपल्याला झेंडूची फुलं घ्यायची होती आणि फुलं घेतल्यानंतर रोड न जाताना आम्हाला इथं जिलेबी दिसली. मग काय मित्रांनो, आम्ही तर याला पण सुट्टी दिली नाही. तेवढ्यात मित्रांनो, जिलेबी खाऊन आम्ही आता घराकडे निघालो होतो. तेवढ्यात मला एक टेन्शन येत होतं की मित्रांनो, आता आपण ब्लॉगिंग करत करत कोणतं पार्ट टाइम जॉब करू शकता. आणि मित्रांनो, मला जो ब्लॉगिंग करत करत पार्ट टाइम जॉब माहित असेल तर मला नक्की कळवा बरं का. तेवढ्यात मित्रांनो, आपण घरी आल्यानंतर आपल्याला श्री भाऊचा फोन आलता की गेम मध्ये ऑन ये म्हणून. त्यामुळे मित्रांनो, ब्लॉगला इथे विश्रांती द्या म्हणलं. आणि मित्रांनो, आता पण फ्री फायर कोण कोण खेळते कमेंट मध्ये कळवा बरं का. तर मित्रांनो, कसा वाटला आता मिनी ब्लॉग आणि ब्लॉगचा आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.